पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद। रामहरी बुंबे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 16वा बिबट्या जेरबंद। वन विभागाने परिसरामध्ये 36 पिंजरे लावले। 12 ऑक्टोबर ते आतापर्यंत 16 बिबटे करण्यात आले जेरबंद। बीडमधल्या आष्टीनंतर आता गेवराई तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर। ट्रॅक्टर चालकाने व्हिडिओ काढत सोशल मीडियावरती केला व्हायरल। अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगर परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा। वन विभागाने तपासणी केल्यावर हा प्राणी बिबट्या नाही तर वेगळा प्राणी असं निष्पन्न। नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण। अहिल्यानगरात वन विभागाच्या विरोधात प्रहारचं अनोखं आंदोलन। वन विभागाच्या गेटवरती खेकडे फेकून प्रहारचं आंदोलन। बिबट्याचे वाढते हल्ले रोखण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रहारचं आंदोलन। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यातही घेतलं। येवल्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकरी संतप्त। कांद्याचा दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळला, त्यामुळे शेतकऱ्यांचा रस्ता रोको। चांदवडमधील मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी। चांदवडमध्ये शेतकऱ्याकडून मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको। कांदा दर 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल कोसळले, त्यामुळे रास्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। धाराशिवमधल्या ढोकी चौकामध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन। ऊसाला 3500 रुपये प्रति टनाप्रमाणे दर देण्याची मागणी। लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही असा शेतकऱ्यांचा इशारा। कारखानदारांना टाकलेल्या दरोड्यावरती पांघरून घालायचे असल्यानं सगळे कारखानदार देवाभाऊंचे अनुयायी बनले। राजू शेट्टींची टीका तर उद्धव ठाकरे यांना ऊसातलं काहीच कळत नाही, त्यांना नेमकं कशातलं कळतं हा एक संशोधनाचा विषय, शेट्टींचा असा टोला। राज्यामध्ये रब्बी हंगामातील पेरण्या संथ गतीनं सुरू। आतापर्यंत 16,51,000 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या पूर्ण। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 57 लाख हेक्टरवरती झालेल्या पेरण्या। वाशिम जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंप योजना कागदावर। हजारो शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले, मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याचा कृषी पंप मिळालेला नाही। रब्बी हंगामाला सुरुवात, मात्र पाण्याची गरज असताना अपेक्षित सोलार पंप न मिळाल्यानं शेतकरी हतबल। 3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगाव या ठिकाणी आक्रोश। मालेगाव या ठिकाणी मोर्चेकरूंचा कोर्टात शिरण्याचाही प्रयत्न। आरोपीला फाशी व्हायला हवी या मागणीसाठी मोर्चेकरू आक्रमक। पोलिसांकडून नियंत्रणासाठी सौम्य लाठीचार्जही। मालेगावमधील आक्रमक मोर्चेकरांनी न्यायालयाच्या दरवाजावरती चप्पल फेकल्या। न्यायालयाचा दरवाजा तोडण्याचाही जमावाकडून केला जात होता प्रयत्न। मालेगाव या ठिकाणच्या घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा। चिमुकलीला न्याय देऊन आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या या मोर्चातून मागणी। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचाही होता सहभाग। नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांचं कामबंद आंदोलन। कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही। सावनेर पंचायत समितीच्या 75 ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलंच नाही। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं कामबंद आंदोलन। हिवाळी अधिवेशनाला 17 दिवस बाकी, त्या दरम्यान कंत्राटदारांचं हे कामबंद आंदोलन सुरू। पुण्याच्या शिवाजीनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचंही आंदोलन। वसतिगृह पाडण्यापूर्वी आम्हाला पर्यायी जागा द्यावी, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचीही मागणी। लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार। शासकीय महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी प्रमाणात। अमरावती जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील 29,106 महिला संकटात तांत्रिक तपासणीमध्ये अपात्र ठरल्यानं महिलांचे 1,500 रुपये बंद। बालविकास विभागानं अपात्र ठरलेल्या महिलांची नावं केली। कागलमधल्या सहलीला गेलेले शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार परतले। अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, त्यानंतर उमेदवारांना शहरात आणलं। कागलमध्ये मुश्रीफ घाटगे विरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगणार। बारामती नगरपालिकेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 8 नगरसेवकांची बिनविरोध निवड। बारामती नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच 8 नगरसेवकांची बिनविरोध निवड। दोंडाईचामध्ये नगराध्यक्षांसह सर्व भाजपच्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 26 नगरसेवक बिनविरोध। प्रशासनाकडून अधिकृत घोषणा मात्र बाकी।
रायगडच्या पेण नगरपालिकेत भाजपचे अभिराज कडू तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुशीला ठाकूर या बिनविरोध विजयी. अर्जांच्या छाननीमध्ये 2 अर्ज बाद झाल्यानं बिनविरोध विजयी. अमरावतीच्या तिवसामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख, सहकार नेते मनोज देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आळंदी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत फूट. अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने सामने. साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान. सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ. दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे करणार प्रयत्न. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मागे. त्यामुळे अनगरमधल्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षांची बिनविरोध निवड. उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला, त्यामुळे अनगरची निवडणूक चर्चेत. गोंदियामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून कडक सुरक्षा. निवडणूक काळात दारू, रोकड किंवा कोणत्याही प्रकारचं प्रलोभन मतदारांपर्यंत पोहोचू नये यासाठी पोलीस प्रशासनासह अधिकारी सतर्क. गावात फुकट फिरू नका, नेट द्या, मत घ्या. चिपळूणमधल्या तळवडे गावची बॅनरमधून अनोखी मागणी. गावात नेटवर्क नाही, त्यामुळे त्रस्त नागरिकांकडून अनोखी शक्कल. तळवडे गावातील रस्त्यांवरती लावलेला बॅनर ठरतोय लक्षवेधी. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव सोहळा. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी. मिरजमधील कृष्णा घाटावरती कार्तिक अमावस्या दीपोत्सव साजरा. 2500 दिव्यांच्या प्रकाशानं कृष्णा घाट परिसर उजळून निघाला. घाट परिसरातील नागरिकांकडून 25व्या वर्षी दीपोत्सवाची परंपरा अखंड. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबरला सांगलीमध्ये विवाह सोहळा पडणार पार. नवरदेव पलाश मुच्छलचं मानधना परिवाराकडून जंगी स्वागत. विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. असा व्हिडिओही सोशल मीडियावर झाला व्हायरल. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण. तब्बल 6000 रुपयांनी दर घसरले. चांदीचे दर जीएसटीसह 1,58,620 रुपयांवर. सोन्याचे दर विना जीएसटी 1,26,072 रुपयांवर. नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला. कुंदेवाडी या ठिकाणी गहू संशोधन केंद्रात 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. धुक्याचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3,659 कोटींची मान्यता. अमरावतीमधल्या पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्याचं काम अखेर पूर्ण. TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट. रस्त्याच्या दुरावस्थेची बातमी TV9 मराठीने दाखवताच प्रशासनाला जाग. प्रहार पक्षानं देखील या रस्त्यासाठी आंदोलन केलेलं. बुलडाण्यात विद्यार्थ्यांना स्टीलच्या प्लेटऐवजी रद्दी पेपरवर पोषण आहार. बुलडाणा जिल्ह्यातल्या आदिवासी भागातली ही धक्कादायक घटना. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. नागपूरमधल्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये रुग्णांवरती मधमाशांचा देखील हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू, 39 रुग्ण जखमी. गुरुवारी दुपारी जेवणासाठी बसले असताना मधमाशांनी हल्ला केला. 9 गंभीर जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुणे महानगरपालिकेकडून आता शहरभरात अतिक्रमण विरोधात कारवाई. कात्रज, कोंढवा, मुंढवा या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवरती पालिकेचा हातोडा. पुण्यात पोलिसांनी आंदेकर टोळीची धिंड काढली. टोळीतील प्रमुख गुंड कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची पोलिसांनी काढली धिंड. घर झडतीच्या निमित्तानं नानापेठ, गणेश पेठेमध्ये फिरवलं. नांदेडच्या शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर. वर्दळीच्या ठिकाणी पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण. पायी चालणाऱ्यांसह दुचाकी चालकांना करावी लागतीये कसरत. सोलापूरच्या बार्शीत चोरीच्या संशयावरून गर्भवती महिलेला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप. मारहाण केल्यानंतर घरातील सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केल्याचा दावा. मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी. नाशिकमधल्या वराहांमध्ये आफ्रिकन स्वाईन फिवरचा धोका. जिल्हा प्रशासन सतर्क. वराहांची आयात थांबवण्याचे आदेश. नाशिकमधल्या वराहांमध्ये नमुने पॉझिटिव्ह आढळल्यानं प्रशासन सतर्क. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा. बुलडाण्यातल्या मोहना बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेतली ही घटना. प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसमोर आला. मुख्याध्यापक कांबळेंवरती कारवाईची ग्रामस्थांची मागणी.
जळगावमध्ये भूसंपादनाच्या मोबदल्याची 16 लाखांची रक्कम महिलेने हडपली। एकच नाव असल्याचा फायदा घेत महिलेने लाटले मोबदल्याचे पैसे। नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून महिलेवरती जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या गंजमाळ परिसरात 10 ते 12 घरांना आग, अनेक नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। ड्रीम सिटीमधील ऑनलाईन जुगार अड्ड्यांवरती छापा, 9 जणांना अटक। छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळ या ठिकाणची घटना। वेबसाईटवरती 40हून अधिक खेळांवरती सट्टेबाजी चालत होती। धाराशिवच्या परंडामध्ये उसाच्या ट्रॉलीखाली सापडून महिला जागीच ठार। परंडा शहरातील सोनारी रस्त्यावरील ही हृदयद्रावक घटना। सविता मुसळे असं मृत महिलेचं नाव।